केलं, काय पण प्रकार होता आणि काय तुमचा आरोप आहे? माझ्या पत्नीचा परवा आम्ही उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. तो दाखल केल्यानंतर ऐनवेळी आम्हाला भाजपतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर वेळेच्या आत 3 वाजेच्या आत आम्ही तो उमेदवारी अर्ज घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्यानंतर आम्ही माझी पत्नी आणि आम्ही गेलो. साहेब, आम्हाला हा ईबी फॉर्म पक्षाने दिला आहे, आम्हाला त्या अर्जासोबत जोडायचा आहे, आम्ही वेळेच्या आत आलेलो आहे. त्यांनी पण ते मान्य केलं आणि ते मान्य केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता खूप गर्दी आहे, मी हा फॉर्म 100% जोडतो. आणि त्यांनी एका त्यांच्या डायरीवर लिहून घेऊन तो फॉर्म तिथं जोडतो म्हणून सांगितलं. परंतु आम्हाला वाटलं ही निवडणूक प्रक्रिया आहे ती विसरून जातील, त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी 3, 4, 5, 6 असे रात्रीच्या 10 वाजेपर्यंत मी आणि माझी पत्नी त्याच ठिकाणी त्यांना विनवण्या करत होतो की सर तो फॉर्म लावला का. त्यांनी शेवटी सांगितलं तो फॉर्म लावला, तो फॉर्म तुमचा डन झालेला आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही निवांत जा. त्याच्यानंतर काल आम्ही छाननीसाठी गेलो असता त्यांनी आमचा भाजपातर्फे दिलेला उमेदवारी अर्ज त्यांनी बाद केला. त्यानंतर त्यांनी आम्हाला अपक्ष म्हणून घोषित केलं. परंतु मी त्यांना विचारणा केली असता की सर आपण तर आम्हाला काल सांगितलं की तुम्ही आमचा अर्ज त्या ठिकाणी उमेदवारी भाजपतर्फे दिली आणि तुमचं सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित झालं म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की जा ऐकून तुम्ही निघा, तुमचा उमेदवारी अर्ज हा भाजपतर्फे नाही अपक्षतर्फे आहे. त्यानंतर आम्ही त्यांना विचारणा केली, खूप विनवण्या केला. त्यानंतर त्यांनी आमचं असं निदर्शनात आलं की पक्षाने दिलेला कमळ हा त्यांनी स्पष्ट त्यांच्या टेबल खालून लपवलेला तो अर्ज आम्हाला आमच्याकडे दिला आणि आता लावायचा तर लावा. त्यानंतर टाइम खूप झालेला होता, 4-5 वाजले होते. 5 वाजेनंतर आम्ही काहीच करू शकलो नव्हतो. परंतु आज आम्ही या ठिकाणी न्याय मागण्यासाठी, माझ्या पत्नीला न्याय मिळावा, अनुसूचित जातीची एक महिला आहे, या ठिकाणी कुठं अन्याय होता कामा नये, त्या दृष्टिकोनातून आम्ही आज मनपा आयुक्त आणि निवडणूक अधिकारी संबंधित जे काही कोणी असेल त्यांच्याकडे तक्रार करू आणि आम्हाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला देखील या ठिकाणी नेतृत्व करण्याची या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. हा सर्व प्रकार कुठल्या अधिकाऱ्याने विरोध केला आरोप तुमच्या? या ठिकाणी 3, 4, 5 या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी असलेले पटेल साहेब यांनी हे आमच्या सोबत असा हा प्रकार केला. या संदर्भात काही वरिष्ठांकडे तक्रार वगैरे? हो, भाजपच्या आम्ही सगळं नेते मंडळींना काल यासाठी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी देखील त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कोणाला संपर्क करू शकले नाही त्यांच्याशी. आज आम्ही भागवत कराड साहेब, संजय केनेकर साहेब, अतुल सावे साहेब यांना भेटून हा प्रकार त्यांना या ठिकाणी सांगणार आहोत. तक्रार करणार आहोत. मनपा आयुक्त आपले जी श्रीकांत साहेब आहे यांच्याकडे आम्ही या प्रकरणाची आज नियमनानुसार तक्रार करणार आहोत. काय तुमच्यासोबत प्रकार घडला होता? आम्ही टायमाच्या आधी बी फॉर्म दिला, त्यांनी माझ्यावर अन्याय केला. त्यांनी टेबलाच्या खाली ठेवला तो फॉर्म आणि जेव्हा आम्ही विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की हा फॉर्म तुमचा नाही आहे. आम्ही खूप विनवण्या केला त्यांना जोडण्यासाठी, त्यांनी जोडला नाही. त्याच प्रकारे त्यांनी माझ्यावर, मी अनुसूचित जाती महिलाची उमेदवार असल्यामुळे त्यांनी माझ्यावर हा अन्याय केला. आता तुम्ही काय पुढचं पाऊल आहे तुमचं? मला न्याय मिळवून द्यावा ही माझी विनंती आहे. त्यांनी टेबला खाली लपवला का? त्यांनी टेबलाखाली लपवला, व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. त्या टेबलाखाली लपवलेला आहे आणि ते वरती काढताय आमच्या समोर. त्यांनी सर्टिफाईड करून ही नंबरिंग आहे त्यांचीच. याला पण हा आता मी नंबर नंतर तुम्ही सर्व स्पष्ट दोघांशी बोलतो. घे नंतर परत वाटलं तर दिला तर जोडला नसता तुम्ही. मग एबी फॉर्म आणि ते सोबतच दिलं तुम्हाला सर. केलेलं होतं तुम्ही त्या एबी फॉर्म मी फाडा ना मग माझा. सर असं नका, आम्ही तुम्हाला सहकार्य सहकार्य करायला लागलो ना सर. तुम्ही असं नका करू ना सर. असं काम केलं तुम्ही, फाडलं का बरं? कसं आहे माहिती आहे, फॉर्म सोबत असं नसतं सर. तुम्हाला आता मग तुम्ही ऍक्सेप्टच नव्हता करायला पाहिजे ना तेव्हा. मग पहिले सर आम्हाला कालच माहित पडलं असतं मग आपण झालो म्हणून एवढं सकाळपासून बसायला लागलो सर आम्ही.
ते किती गर्दीत आले होते बघा, एक कागद बघू शकत हो नाही. माझं रेकॉर्डिंग मी करा, काय म्हणणार 100 वेळेस आलो मी होतो? साहेब, तुम्ही रिलॅक्स होते तेव्हा बी आलो मी. 3च्या नंतर असं आले नका तुम्ही. करू, एका गरीबाच्या पोटावर पाय दिला तुम्ही. 3च्या अहो, नंतर आले. सर, नाही, ठीक आहे, द्या, द्या. नाही, होणार नाही. कशासाठी फाडलं होतं हो ना, मग तुम्हाला असं काय चुकीचं आता कामच काय करू नका ना सर. चुकीचं तुमच्या तुम्ही शब्द करू ऐकलं का नाही आम्ही? चुकीचं तुम्ही करू लागले, आम्ही ऐकलं का ते शब्द ऐकला का नाही? चुकीचं तुम्ही केलं का नाही सर? हे फॉर्म कसं काय हे भेटलं काय केलं तुमच्याकडे म्हणजे? आता? हे नियम आहे, आहे, हे लक्षात नियमात घ्या. बसतं का तुम्ही काय? भाडं भाडी करणं? तुम्ही पाहिलं आतली तुम्ही लागणार याच्यासाठी न्याय निवाडा करायला नंतर बसले. दिला तुम्हाला. याच्यासाठी तुम्हाला निवडणूक अधिकारी बनवलं का साहेब? हो ना सर, न्याय करा ना तुम्ही, असं तुम्ही नका न्याय करू. निवाडा करा ना. लिहून फॉर्म द्या काढून काढा तुम्हाला. तुम्ही आमचा. काय मी फाडला म्हणून लिहून देता का तुम्ही? असं काय, असं थोडी हे चालतं. कागद अरे, नंतर असं लावला कशाला म्हणून द्यायचं? नंतर- अहो, मग तुम्ही त्याच्यातून काढलं ना सर ते. खाऊ द्यायचा पण तुम्ही दिला होता ना. फॉर्म तुमच्याकडे खाऊ द्यायचा होता तुम्ही. आजचा जे आता ते फॉर्म. हा? मनमानी कारभार चाललाय साहेब तुमचा. मग काय हे लोकशाहीचं राज्य आहे. मग तुम्ही असं आम्ही काय- राजा आम्ही काय म्हणून- चुकीचं हे बोललो बघा, का साहेब माझ्या तुम्हाला? लेडीजला म्हणे वर आवाजात नको करू. ती रात्रभर इथे उपाशी राहून बिचारी तिथं गाळा कशामुळे बसला. थांबले तुम्ही होते? महिलांना असं करू नका. बरं, मला- फार मला थांबलो, ठीक आहे, थांबलो. ते जाऊन द्या. पण कशामुळे सर, थांबले होते? आता तुम्ही काय म्हणत होते काय की म्हणत ते होते? माझा फॉर्म लावा. लावा म्हणत होतो त्यांनी ना. हातात दिला ते बरोबर फॉर्म. आहे. ते नाही, कसे नाही, दिले? नाही, नाही, तुमच्याकडे शंभर दिले. अधिकारी. तुम्हाला नसन लावायचं तर देऊन टाकायचं होतं सर त्यांना वापस. मी नाही लावू शकत काय आता. कारण काय आहे? म्हणले? तुम्हाला नसता लावायचा ना त्यांना तर देऊन टाकायचा होता वापस. काय तो फॉर्म देऊन टाकायचा, नका लावू म्हणा तो. जे दुसरे बरं, फॉर्म असं ते आणून कोणाचं आमच्या सांगणं करायला आमच्या तुम्ही? कर्मचाऱ्याला म्हणत होते ते घ्या फॉर्म म्हणून. नाही नाही कोणाला नाही बोलणार. कोणाच्या सांगण्यावर त्याने नाही सोडून करायचं. सर, असं नका ठीक आहे, तुम्हाला घ्या, नक्कल घ्या. नाही, नाही, कोणाच्या सांगण्यावर नाही.